नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? आज आपण एका अशा प्रवासाला सुरुवात करतोय जो प्रवास किलोमीटरचा नाहीये, तर तो प्रवास आहे आपल्या आठवणींचा. हा प्रवास वयाच्या त्या टप्प्याचा आहे जिथे आपण सगळेच कधी ना कधी अडकलेलो असतो. आज आपण ऐकणार आहोत प्रणव सखदेव यांनी लिहिलेल्या के कनेक्शन्स या जबरदस्त कादंबरीची गोष्ट. मित्रांनो, एक विचारू? जगायला श्वास लागतो हे तर आपल्याला माहितीच आहे. जगणं सुंदर करायला काय लागतं हो? तर जगणं सुंदर करायला लागतात कनेक्शन्स. हो, कनेक्शन्स. आपली नाती, आपली मैत्री, ती ओढ आणि त्या जुन्या आठवणी. हे पुस्तक याच नाजूक धाग्यांना विणत जातं. जरा 2 मिनिटं डोळे बंद करा आणि कल्पना करा एका शहराची. कल्याण, मुंबईच्या जवळ असलेलं पण स्वतःचा एक वेगळा मूड जपलेलं शहर. गर्दीने गजबजलेलं, रिक्षांच्या कर्रर्र आवाजाने भरलेलं आणि लोकल ट्रेनच्या वेगाशी स्पर्धा करणारं शहर. या शहरातली सकाळ कशी असते माहितीये? इथे पहाटेची सुरुवात दुधाच्या गाड्यांच्या आवाजाने होते. पेपराची पानं फडफडतात आणि हळूहळू रस्ते जागे होऊ लागतात. याच शहराच्या गल्लीबोळात रोज हजारो स्वप्न जन्माला येतात. याच गर्दीत एक मुलगा आहे. तो आपला नायक आहे. त्याचं नाव काय हे महत्त्वाचं नाहीये. का बरं? कारण तो मुलगा तुम्ही असू शकता, मी असू शकतो, किंवा आपला एखादा जवळचा मित्र असू शकतो. तो उभा आहे त्याच्या आयुष्याच्या अशा एका वळणावर ज्याला आपण कुमारवय म्हणतो, किंवा आपण ज्याला टीनेज म्हणतो. तुम्ही कधी विचार केलाय हे वय इतकं कन्फ्युजिंग का असतं राव? म्हणजे बघा ना, कालपर्यंत आपण हाफ पॅन्ट घालून शाळेत धावत होतो. खिशात गोट्या असायच्या, चॉकलेटचे रॅपर्स असायचे. जगाची काहीच काळजी नव्हती आपल्याला. आईचं ओरडणं आणि शिक्षकांची छडी सोडली तर जगात काही दुःख असतं हे आपल्याला माहीतच नव्हतं. आपलं जग किती छोटं होतं, पण किती सुरक्षित होतं ना? पण अचानक एक दिवस आरसा आपल्याला वेगळं काहीतरी दाखवू लागतो. ओठांवर लव यायला लागते, आवाजात बदल होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनात एक वेगळीच खळबळ सुरू होते. जी ना आईला सांगता येते, ना बाबांना. मित्रांना सांगावी तर ते चेष्टा करतील अशी भीती. ही जी घुसमट असते ना, ती या कादंबरीत पानापानावर जाणवते. या पुस्तकाच्या कव्हरवर तुम्ही एक सायकल पाहिली असेल. काळा रंग, हँडलला लटकलेला डबा आणि करिअरला बांधलेला एक पतंग. मित्रांनो, ही सायकल या कथेचं हृदय आहे. या वयात सायकल म्हणजे फक्त वाहन नसतं, ते आपले पंख असतात. एकदा का पायडल मारलं की आपण हवेत उडतोय असं वाटतं. वारं चेहऱ्यावर आदळतं आणि सगळं टेन्शन फुर्र राहून जातं. या पुस्तकाचं नाव बघा, -के कनेक्शन्स. यातला के खूप काही सांगून जातो. पहिला के आहे कुमारवयाचा, जिथे अंगात प्रचंड एनर्जी असते. दुसरा के आहे कल्याणचा, जिथे जुन्या चाळी आहेत आणि आता नवीन टॉवर्ससुद्धा उभे राहत आहेत. आणि तिसरा के आहे कनेक्शन्सचा. अशी कनेक्शन्स जी रक्ताची नसतात, पण रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त घट्ट असतात. आता या वयात आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे आपले मित्र आणि आपली ती खास गँग. तुम्हाला तुमचा कॉलेजचा कट्टा आठवतोय का? आमच्या नायकाच्या आयुष्यात सुद्धा एक असाच अड्डा आहे. कल्याणमधल्या एका जुन्या टपरीवरचा तो कट्टा. तिथे गेल्याशिवाय आणि कटिंग चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही राव. तिथे बसल्यावर वेळेचं भानच राहत नाही. विषय काय असतात? काहीही, अगदी काहीही. विराट कोहलीच्या सेंचुरीपासून ते अमेरिकेतल्या इलेक्शनपर्यंत, आणि गल्लीतल्या कुत्र्यापासून ते वर्गातल्या त्या खास मुलीपर्यंत. आणि यातच एंट्री होते तिची, द क्रश. प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये एक असा मित्र असतोच ज्याची नजर सतत कोणाला तरी शोधत असते. आपल्या नायकाची अवस्थासुद्धा तशीच झालीये. तिला पाहिलं ना की पोटात ज्याला आपण बटरफ्लाईज म्हणतो ना, तसं काहीतरी व्हायला लागायचं. तिची सायकल रस्त्यावरून गेली तरी याची मान आपोआप वळायची. मित्रांनी कितीही हाका मारल्या तरी याच लक्षच नसायचं. लेखक प्रणव सखदेव यांनी हे क्षण इतके भारी लिहिलेत ना, की ऐकताना आपल्याला आपलं स्वतःचं पहिलं प्रेम आठवतं. ते प्रेम जे व्यक्त करायची हिंमत नसते, फक्त लांबून बघण्यातलं सुख असतं. ती एकदा आपल्याकडे बघून हसली तर पूर्ण आठवडाभर आपण हवेत असतो, आणि जर तिने दुर्लक्ष केलं तर जगातली सगळी दुःख आपल्याच वाट्याला आलीत असं वाटायला लागतं. खरंय ना? पण मित्रांनो, हे कनेक्शन फक्त प्रेमापुरतं मर्यादित नसतं. जसं आपण मोठं होतो तसं अचानक हे जग बदलतं, आणि जेव्हा जाग येते तेव्हा समोर उभं असतं वास्तव. तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का राव? लहानपणी आपला डबा कोणाच्याही सोबत शेअर करताना आपण कधीच जात किंवा धर्म बघितला नाही. अरे, तो माझा दोस्त आहे एवढीच त्याची ओळख असायची. या कादंबरीतला नायक जेव्हा कॉलेजमध्ये जातो तेव्हा त्याला पहिल्यांदा या गोष्टींची जाणीव होते. कल्याण हे एक असं शहर आहे जिथे वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्र राहतात, पण मोठे झाल्यावर समाजातल्या या अदृश्य भिंती, इन्व्हिजिबल वॉल्स अचानक दिसू लागतात. एका प्रसंगात नायकाला जाणवतं की आपला जो जिगरी दोस्त आहे, ज्याच्या घरी आपण हक्काने जेवायचो, तिथे जाताना आता लोक वेगळ्या नजरेने बघतात.
कारण आपलं आडनाव वेगळं आहे आणि त्याचं आडनाव वेगळं आहे. हा जो बदल असतो ना, तो मनाला खूप मोठा चटका लावून जातो. त्याला प्रश्न पडतो, आपण मोठे झालो की काय झालं? आपण शहाणे झालो की आपण माणसं म्हणून छोटे झालो? या पुस्तकाच्या कव्हरवर तुम्ही तो पतंग पाहिलाय का? पतंग आकाशात कितीही उंच उडाला तरी त्याची दोरी खाली कोणाच्या तरी हातात असते. आपली अवस्था सुद्धा त्या पतंगासारखीच होते. आपली स्वप्न आकाशात उडू पाहतात, पण समाजाचे नियम, जातीपातीची बंधनं आणि लोकांच्या अपेक्षा त्या दोरीसारख्या आपल्याला खाली खेचून. या सगळ्या प्रवासातून, गोंधळातून आणि बदलातून गेल्यावर शेवटी हातात काय उरतं? मित्रांनो, या कादंबरीचा शेवट ना खूप सुंदर आहे. तो आपल्याला हे शिकवतो की बदल, चेंज हा आयुष्याचा नियम आहे. नायक जेव्हा या सगळ्या प्रसंगातून जातो तेव्हा त्याला एक गोष्ट उमजते, ती म्हणजे आपण बालपण धरून ठेवू शकत नाही. ते वाळूसारखं हातातून निसटून जाणारच आहे. आपण त्या आठवणींना आपल्या मनात नक्कीच जपून ठेवू शकतो. लेखक प्रणव सखदेव यांनी हे पुस्तक लिहून आपल्या पिढीवर खूप मोठे उपकार केलेत राव. कारण हे वाचताना असं वाटतं की ही कोण्या एका मुलाची गोष्ट नाहीये, ही तर आपलीच गोष्ट आहे, जिथे आपण रडलोय, हसलोय आणि पुन्हा नव्याने उभे राहिलोय. तर मंडळी, कसा वाटला हा आठवणींचा प्रवास? जर तुम्हाला तुमच्या त्या शाळेच्या, कॉलेजच्या दिवसांत पुन्हा रमायचं असेल, त्या कट्ट्यावरच्या गप्पा पुन्हा अनुभवायच्या असतील, तर के कनेक्शन्स हे पुस्तक तुम्ही एकदा तरी नक्की वाचायला हवं. जाता जाता एकच सांगेन, जगात कितीही गर्दी असू दे, कितीही स्पर्धा असू दे, तुमची ती खास कनेक्शन्स नेहमी जपा, कारण शेवटी तीच आपल्याला तारणार आहेत. चला तर मग, भेटूया पुढच्या वेळी एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन प्रवासावर. तोपर्यंत वाचत रहा, हसत रहा आणि कनेक्टेड रहा. धन्यवाद.